त्याची आम्ही आता सगळ्यांनी बोध घेऊन हे प्रशासनाने बरे केला, तसेच आमचे भक्तगण आणि सगळे व्हॉलंटियर्स एकदम बरी चोख व्यवस्था केल्या. नाचन येल्या सगळे आमचे वांगडी आहा हांगा. हे फावटी गर्दी बी ना, आमकां दोणांकूय खूप फायदो कसो जाला. पार्वती पते हर हर महादेव. ओम देवी हर रोज ये घर है ना, बहुत खतरनाक आदमी सुधा आया इधर बंद करने को. मेरा घर यही हमखान के पास में है. म्हाका 55 वर्सां जाली दोन रावल्यार. मेरा नाम संजय वसंत सत्तरकर. आज लयराईची जात्रे सगळ्यांक उन्नत परवी सगळ्यांक आधी आमच्या लास्ट आता फाटी इन्सिडेंट झाला, तर त्याची आम्ही आता सगळ्यांनी बोध घेऊन हे प्रशासनाने बरे केला, तसेच आमचे भक्तगण आणि सगळे व्हॉलंटियर्स एकदम बरी चोख व्यवस्था केल्या. तशें करून तुम्ही आता पळोवंक शकता की आम्ही आता तळयेर आसले सगळे सुरळीत, सगळे लायनीन एके लायनीन खंय धक्काबुक्की जावना. आणि वयर मुड्डेर सुद्धा बरे कोण पुलिशेची सुद्धा व्हडली गरज पडवना, कित्याक आम्ही दोन घंटे सगळे आपापली जबाबदारी आणि भक्त सारखे भक्तगण श्रद्धेन तर करीत सगळे सारखे जाता. हे सगळे आमकां उदाहरण हा. आणि एकदम हांव मरे सगळ्यांक आमच्या एका सरकाराकूय आणि आमच्या पुलिशेक तशेंच आमच्या आख्या दोन भक्तगणांक उन्नत परबी दिता आणि सगळ्यांनी आपली सेवा अशीच हे करची. देव बरें करूं. सुशांत विश्वास गोवेकर. हांव एक दोन भक्तगण, हांव मेर्शे गांवचो सरपंच जाल्लो आसा. सगळ्यांक हांव उन्नत परबी दिता. नाचन येल्या सगळे आमचे वांगडी आहा हांगा. आणि सांगचे म्हटल्यार ह्या फावटी आमकां खूब बरे बंदोबस्त दिसता हांगा सगळ्याक. लास्ट टाइम कितें जालें ते खूब चुकीचे जाले, ते सोडून घालता. आता सगळे बरे जाला. आणि आमकां आमचे एकूच हे आहा विनंती आहा की लयराईची जात्रा ही आमची स्टेट फेस्टिवल आहा, तयारी करचे बेगीन. लयराई देवीक नमस्कार करून सांगता. आता हे फावटी गर्दी बी ना, आमकां दोणांकूय खूप फायदो कसो जाला. काही प्रॉब्लेम ना, चलपाक सो पयलीं मेळान आसलें, आतां आमी बिंदास चलोंक शकता. आणि अशेंच आमकां बरें काय दिसता. पार्वती पते हर हर महादेव. श्री गुरुदेव श्री लहराई माता की जय. जात्रा वाठारात सतवी बैठकी आणि बलिदान बेगोबेग 9011 देवीच्या जत्रेसाठी उपस्थित सर्व भाविकांचे गोवा पोलीस काळजी घ्यावी. भाविकांनी रस्त्यावरील जत्रा परिसरात खाजगी वाहनांना सक्त प्रवेश बंदी आहे. आणि परिसरात 108 भोजनवाहिन्या करण्यात आल्या आहेत. बोला पुंडलिक वरदे हर विठ्ठल. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरणम जय जय राम. श्री गुरुदेव दत्त श्री लहराई माता की जय. माझे नाव जावन आसा रुपेश आणि हांव जावन आसा मेर्शे गांवचो. हो आमचो आयज शिरगोचो लहराई आई देवीचो उत्सव चालू आसा जात्रेचो. आणि जो हांगासर जो तुम्ही हे पळयला पळय, जो महल म्हणटा पळय तसो इतलो सुंदर हांगासर हे केल्लो आसा पळय, असो हे केन्नाच जावना. कित्याक लागून की सिस्टमॅटीक आणि व्यवस्थित म्हणटा पळय तशें जाल्लें आसा हांगासर. हाँ, जो अरेंजमेंट जो यहाँ पे किया ना एकदम मस्त किया है. किसको भी कुछ भी टेंशन नहीं है, किधर कुछ भी प्रॉब्लम नहीं, कौन से भी किधर भी जाओ एकदम क्यू में खड़ा होने का, क्यू में जाने का एकदम ऐसा. और हर साल ऐसा ही होना चाहिए. मस्त मस्त हुआ है, एकदम मस्त. और थैंक्स फॉर अपना कलेक्टर, अपना गोवा का सीएम, अपना जो
दूसरा डिपार्टमेंट फायर इमरजेंसी पुलिस जितना भी इधर सबने एक यार अरेंजमेंट किया है ना, एकदम मस्त किया है वो। थैंक यू। महत्वाचे सुचवणे उपकार करून भक्तांनी चलतना जाणटे दिव्यांग बाळ टिका दाखोवपी चिन्हांचेर आशिल्ली चिन्हां वापरची पडटली। उपकार करून भक्तांनी पोलिसांनी दिल्ले सुचोवणेचे आनी टिका दाखोवपी चिन्हां पाळची पडटली। भक्तांनी भायस पावना रस्त्यार सगळ्यांच्या सहकार्यात श्री लईराई देवीची जात्रा यशस्वी करूया। देव बरे करू। मोठी देवस्थान तर श्री लईराई देवाच्या लागणारा निश्चय पवित्र स्नानाबाबत आणि सुरक्षेबाबत सतर्क आहे। सर्व भोग भक्तांनी रात्रीच्या वेळी शरीरात पवित्र स्नानात जाण्यासाठी होमकुंडाकडे चालू और 4 दिन और चलेगा। वो देवी हर रोज ये घर है ना, उसके घर में जाता है और उसको कौल देता है। हाँ, उसको कौल देता है। हाँ। और ये जैसे इसमें आग लगा के अंगारों में चलते हैं वो आज से स्टार्ट हो जाएगा। आज 12 बजे अंगारे लगाएगा वो, बाद में वो जलेगा। जलने के बाद कोयला होता है ना, 3-4 बजे वो थोड़ा हाँ 4 बजे से कोयला चालू, तो ये ढोंड चालू रहता है। पूरे गोवा के लोग आते हैं और आसपास के एरिया हाँ, पूरा थोड़ा कर्नाटक साइड, थोड़ा महाराष्ट्र साइड। आज ही के दिन सबसे ज्यादा भीड़ है सर, ये बाकी 4 दिन भी इतनी भीड़ रहेगी? नहीं, वो दिन 4 दिन थोड़ा कम लोग, थोड़ा कम, लेकिन क्या है ना, वो लोगों के घर में जाता है ना, वो लोग बाहर का लोगों को नहीं लेता अंदर। और उसको ये घर में लोग आए ना, उसको कौन देता है। जत्रा परिसरात खासगी वाहनांना सक्त प्रवेश बंदी आहे। आपली वाहने निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणी पार्क करा। मुरली मंदिर ते श्री देवी लईराई मंदिर परिसर रस्त्यावर की यात्रा है, बहुत अच्छा, बहुत पुराना यात्रा है वो बहुत खतरनाक आदमी सुद्धा आया इधर बंद करने को, उन बंद करने को नहीं दिया, समझ गया। और सब हिंदू लोग है ना, उसका बहुत ये करता है इधर, सब हिंदू लोग। और बाद में बहुत ये थोड़ा यहाँ मस्ती करता है ना, वो बहुत गर्दी करता है, ऐसा होता है। उन ये बहुत स्थान कड़क स्थान है वो। पूरे गोवा में सबसे बड़ा फेस्टिवल है, सबसे ज्यादा भीड़ लगती है। हाँ, ऐसा हो। और ये कौन से महीने में वैसाखी वो वगैरह वैसा वो कब सेलिब्रेट किया जाता है ये वाला? वो क्या बोलता है, नाव की जाते थे ये, वो ये महीना में वो होता है, वो यात्रा का दिन ये महीने में वो यात्रा करता है। बाद में वो यात्रा लास्ट, बाद में दूसरा यात्रा नहीं होता है, अगला साल यात्रा होता है, ऐसा है वो। आणि ये बहुत कड़क देवस्थान है, बहुत कड़क ऐसा है। कौन मस्ती करेगा भी उसका नहीं छोड़ता है वो, ऐसा और है। ये कितने दिन चलेगा सर वो ये? ये 5 दिन
5 दिन चलेगा, आज से 5 दिन। और ये आज इसमें आग वगैरह लगा के अंगारों पे चलते हैं, आज हो गया वो कोल देता है, कोल। वो कोल देगा तो कुछ नहीं होता है, ऐसा है। वो कोल खाने का और बाद में ये करेगा, कुछ नहीं होता है, ऐसा है। कड़क 5 दिन कड़क ये करने का। कड़क 5 दिन हाँ, 5 दिन। और इस पे काम करके आग में से चलते हैं ना लोग, हाँ। कोयले वगैरह में, वो कब चलते हैं? आज रात को चलेंगे या 12 बजे। आज रात को 12 बजे करेगा, 1 बजे जाएगा, 1 बजे जाएगा, ऐसा है। मेरा नाम है दर्श गांवकर। मेरा घर यही हमकान के पास में है। हमारी यात्रा 10 दिन चलती है और वो आज 12 बजे हमकान जलेगा। वो लहराई देवी की यात्रा है। वो लहराई आके कलश लेकर इधर हमकान पेटके तैयार में नहाने को जाएंगे और बाद में मिट्टी है ना उधर उसको रखेगा और उसका कोल है वो लेकर घर पे आना है और हमकान से जाएंगे तब वो कोल मुंह में डाल के जाना है। म्हाका 55 वर्सां जाली दोन रावल्यार हांव ओळगांवच्यान येयल्लो आसा आमचे परिवार हांव आनी 50 वर्सां हांव दोन आहा पूण हेजी श्रद्धा म्हाका भयंकर आसा आनी त्या श्रद्धेमुळे माझी कामाय बी खूब जाल्लेली आसा आनी हे देवीक आमचे गोव्यान फर्स्ट हे लयराचे महत्व आसा। हांव 7वीन आसतना रावल्लो म्हाका आतां 55 इयर्स 68 वर्सां जाले पूण म्हाका 7 वर्सां आसतना पळयात कितले वर्सां आसतलो हांव तो तेन्नाच्यान हांव हे रथ हे करता लयराईचे आनी आमच्या गोंयान फेमस हा ते पर्यंत हे बेत कोंकणीत बेत म्हणटा हेका बेत काठी ते अजून पर्यंत हे लयराईचे आमकां भावार्थ गोंयकारांक भयंकर आणि सायडीचे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचे लोक सुद्धा हेचे रथ धरता लयराईचे देवी। गाड़ी वाड़ी लेके आते हैं इधर, हाँ पैदल ही आते हैं जैसे चल के या गाड़ी वाड़ी में बैठ के इधर आके फिर लेके आ जाते हैं। हय हय सगळे गाडी घेवन येतात आनी हांवूय मातशें चेंज जाला कित्याक पोरू मातशें हे चेंगरा चेंगरी जाल्ली आनी मातशें धोंडूय मातशें थोडे हे जाल्ले म्हणून हांवूय सारकें सारकें स्ट्रीक आहा आनी बरें आसा। सर्वांनी कृपया संयम ठेवावा आणि शिस्त पाळावी. पुढे जाण्यासाठी धक्काबुक्की करू नये व रांग तोडू नये. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर कृपया भाविकांनी पायी चालताना वयस्कर, दिव्यांग, महिला आणि लहान मुलं यांची काळजी घ्यावी. भाविकांनी रस्त्यावरील दिशादर्शक फलकावरील चिन्हांचा अवश्य वापर करावा. कृपया भाविकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचना या नंबराचेर संपर्क साधचो. खंयच्याय आणीबाणीच्या प्रसंगात 8390178896 या नंबराचेर संपर्क साधचो. सगळ्यांच्या सहकार्यान श्री लयराई देवीची जात्रा यशस्वी करूया. देव बरें करूं.
नमस्कार. शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रेसाठी उद्या होमकुंड परिसराच्या मुखार पोलीस कमांड आणि कंट्रोल सेंटर असा. जात्रेतल्या सगळ्या कार्यावळींचे हांगच्यान नजर दवरतात. होमकुंड वाठारात मिसिंग पर्सन बूथ स्थापन केला. कोणी जर शेणला असत जाल्यार या बुथाकडे संपर्क करचो. दोन भक्तांक मदत करपा खातीर तळी वाठारात पोलीस सेल स्थापन केला. भुरगीं, बायलो आनी जाणटे तशेंच दिव्यांग लोकांची खाशेली जतनाय घेवची. तांकां सुरक्षीतपणान मुखार वचपाक आदार दिवचो. खंयच्याय वस्तू तशेंच आणीबाणीच्या वेळार मुखेल देवळात होमकुंड वाठारात आनी तळी वाठारात 108 अँब्युलन्सी तैनात केल्यात. जात्रा वाठारात कसली वैजकी वा आणीबाणी जाल्यार मेरा नाम संजय वसंत सत्तरकर, खंडेपार फोंडागुआ। जब साल में वो इतना एक्सीडेंट हुआ, तभी ये साल में इतना अच्छा है तो बहुत अच्छा है। धीरे धीरे भीड़ बढ़ती जाती है। लास्ट ईयर के कंपैरिजन में इस साल ज्यादा भीड़ आई है। हाँ, वो अभी गोवा में अभी भी ये भी साल में बहुत भीड़ है। और ये भीड़ में बहुत अच्छा ये किया इधर, अच्छा से गवर्नमेंट ने ये मैनेजमेंट वगैरह आपकी बार अच्छा है। अभी पहले जैसे अभी बहुत अच्छा है। या जात्रेक पूर्व जो इन्सिडेंट जाल्लो आसा तेन्ना हे फावटी भरपूर सिस्टमॅटिक हे गव्हर्नमेंटान हांगसर हे केल्ली आसा। अशेंच लोकांनी बरो हे दिवचो आनी असोच तांकां लोकांनी बीन बरे भशेन होमखणांतल्यान येवन बरे भशेन दोनांनी आपल्या हेणेन हे करचे, एकामेकाक कोणाक त्रास करनासतना। आणि दिव्यांग लोकांची खाशेली जतनाय घेवची. तांकां सुरक्षीतपणान मुखार वचपाक आदार दिवचो. खंयच्याय वस्तू तशेंच आणीबाणीच्या वेळार मुखेल देवळात होमकुंड वाठारात आनी तळी वाठारात 108 अँब्युलन्सी तैनात केल्यात. जात्रा वाठारात कसली वस्तू वा आणीबाणी जाल्यार लोक तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा पळोवणी खाला आसात. उपकार करून तुमच्या वागणुकीकडे जतनायेन लक्ष दियात. फकत 2 भक्तांक मुखेल प्रवेशद्वारांतल्यान देवळांत प्रवेश मेळटलो. अस्नोळा मार्गान येवपी सगळ्या भक्तांनी देवळाच्या उजव्या वटेचो वापर करचो. मये, पर्रा आणि अल्दोना वाठारांतल्यान येवपी भक्तांनी देवळाच्या रस्त्यार वा हेर खंयच्याय सुवातेर अनधिकृत दुकानां उबारू नाकात. अनधिकृत दुकानां मेळ्ळी जाल्यार कायदेशीर कारवाय घेवची. भक्तांनी रस्त्यार दिका दाखोवपी चिन्हांचेर आशिल्ली चिन्हां वापरची पडटली. देवीच्या जात्रे खातीर हाजीर आशिल्ल्या सगळ्या भक्तांक येवकार दिता. भक्तांक म्हत्वाची सुचोवणी. उपकार करून भक्तांनी आपण यशस्वी करूया.
धन्यवाद. नमस्कार. 90178896 या नंबरवर संपर्क करणे. 5026 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधणे. सेंटर आहे. जत्रेच्या सर्व हालचालींवर इथून नजर ठेवली जात आहे. हरवलेल्या भाविकांसाठी आणि भोम भक्तांसाठी होमकुंड परिसरात मिसिंग पर्सन बूथ तैनात करण्यात आलेला आहे. तरी परिसरात भोम भक्तांच्या मदतीसाठी पोलीस कक्ष तैनात करण्यात आला आहे. लहान मुलं, महिला आणि वयस्कर या गोष्टी करू नये. मंदिर परिसर, तळी परिसर आणि होमकुंड परिसर येथे एकाच ठिकाणी करत आहे. हरवलेल्या भाविकांसाठी आणि भोम भक्तांसाठी होमकुंड परिसरात मिसिंग पर्सन बूथ तैनात करण्यात आलेला आहे. भोम भक्तांच्या मदतीसाठी पोलीस कक्ष तैनात करण्यात आला आहे. कसली वयस्क किंवा आणि महिला 9011025020 या नंबराच्या संपर्क साधतो. खर्चाय आणि वाढीच्या प्रसंगात 8390178890 या नंबराचे संपर्क साधतो. सगळ्यांच्या सहकार्याने रस्त्याचा वापर करावा. मुख्य रस्ता फक्त भोम भक्तांसाठी खुला आहे. गोवा पोलीस भोम भक्तांच्या पवित्र स्नानाबाबत आणि सुरक्षेबाबत सतर्क आहे. भाविकांच्या सहकार्यासाठी मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूस पोलीस कक्ष आहे. भाविकांच्या सहकार्यासाठी मुख्य मंदिर